सातारा करंजखोपमध्ये शाळेतील शिक्षक हे रोज गैरहजर आहेत। संतप्त ग्रामस्थांनी आता शाळेला टाळे ठोकले। प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय। ग्रामस्थांकडून आंदोलन केलं जातंय। प्रशासनानं भूमिका मांडावी नाहीतर आंदोलन करू असा तीव्र इशाराही देण्यात आलेला आहे। पाच दिवस शाळेमध्ये प्रार्थना झालेली नाही। प्रार्थनाच होणार नसेल तर मुलांना संस्कार काय घडणार, देशाविषयी त्यांचं प्रेम कसं जागृत राहणार। अतिशय अशी दयनीय अवस्था झालेली आहे। मुख्याध्यापक सर्व स्टाफ अजिबात लक्ष नाही, तरी संस्थेनं संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी वारंवार तक्रारी करून सुद्धा त्यामध्ये काही फरक पडलेला नाही। शेवटी आज गावातील सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी कुलूपबंद गेटचं कुलूप बंद केलं आणि आंदोलन केलेलं आहे। आणि यामध्ये गावातील सर्व प्रतिष्ठित विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहून या घटनेचा सर्वांनी निषेध केलेला आहे। ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो त्या ठिकाणी राहण्याचा शासनाचा आदेश आहे, परंतु सर्व शिक्षक हे सातारा या ठिकाणी राहतात। बरं राहू द्या, राहण्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु शाळेचं टायमिंग 9 वाजता असताना शाळेच्या मुख्याध्यापकांना सतीश धुमाळे यांनी फोन केला होता, पिलाजी धुमाळांनी, तर ते म्हणलं माझं टायमिंग 10 वाजता आहे। जर गुरुकुल 9 वाजता चालू होतं, जर शाळेचे मुख्याध्यापक माझं टायमिंग 10 वाजता सांगतात, तर शाळेचं टायमिंग नक्की एकदा किती वाजता आहे ते एकदा रयतच्या व्यवस्थापन आम्हाला सांगावं। आणि हा जे अनुबंधित कारभार इथं चाललेला आहे याची दखल रयत शिक्षण संस्थेने घ्यावी एवढी नम्र विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।